आमच्या घरात ना भाजीला काय नसेल ना, तर चला पराठे बनवू. हे ठरलेलंच असतं. पराठे सगळ्यांना सगळ्या वेळी कोणत्याही वेळी द्या, आवडतातच आवडतात. आणि त्यात आलू पराठा तर हा फेमसच असतो. लहानांना पण आवडतो आणि मोठ्यांना पण आवडतो आणि पोटभरीचा असतो. आलू पराठ्यासाठी मी इथे मोठ्या साईजचे 5 बटाटे छान शिजवून घेतले. शिजवताना ते कडक शिजतील म्हणजे पाणीदार नाही शिजणार याची काळजी घेतली. आणि जर पाणीदार शिजलेच तर फ्रिजमध्ये ठेवायचे, थंड करायचे. मग हे असे किसणीवर खिसून घ्यायचे. किसणीवर खिसल्यामुळं ते पराठे लाटताना ना फुटत नाहीत. त्याच्या गुठळ्या राहत नाहीत ना, त्यामुळे ते फुटत नाहीत. तर ह्या पूर्ण आता खिसून घेतलाय बटाटा, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक चिरून टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा मी हळद घातलेली आहे, पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धण्याची पावडर घालून घेतली. 1 चमचा भरून आपण इथे आमचूर पावडर घालतोय, 1 चमचाभर पिठी साखर घातली आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं. सर्व साहित्य घातल्यानंतर हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मला इथे लक्षात आलं की काहीतरी आपलं राहतंय आणि मग सहज लक्ष गेलं मिक्सरच्या भांड्याकडे, तर इथे मी 4 पाकळ्या लसणाच्या, 1 इंच आलं आणि 3-4 मिरच्या ओबड-धोबड अशा मिक्सरला बारीक करून घेतलेल्या होत्या. त्यानंतर याच्यामध्ये घालून घेतलं. हे छान असं पराठ्याचं सारण असतं ते मळून घ्यायचं कणकेप्रमाणे. मस्त असा हा गोळा तयार झाला. पराठ्यांमध्ये आपण कांदा घातलाय, कोथिंबीर घातली, त्यामुळे ते लाटताना जरासं त्रास देतं. तर अशा वेळेला काय करायचं, अरे हो की सांगायचंच राहिलं, की कणिक जी घेतली आहे ना, ती आपली नेहमीच्या पोळ्यांची कणिक घेतली आहे. म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आणि छान असं मऊसूत कणिक मळून घेतली. 10 ते 15 मिनिटासाठी कणिक भिजवून ठेवली आणि त्यानंतर हे पराठ्याचं मी सारण बनवून घेतलं होतं. आता त्यातला आपण चपातीला जेवढा गोळा घेतो ना कणकेचा, तेवढाच घेतला. पुरणाची पोळी जशी करतो ना, तशी याची गोल वाटी करून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता. आणि अगदीच नाही जमलं तर आपण साधी पुरी लाटतो त्याप्रमाणे ही पुरी लाटून पोळपाटवर घेतली तरी चालते. परंतु आता मी ही पुरणाची वाटी करून घेतली. त्यामध्ये हे आपण पराठ्याचं सारण भरून घ्यायचं. सारण घातल्यानंतर थोडंसं पिठाच्या हाताने त्याला दाबायचं किंवा थोडंसं वळून हे गव्हाचं पीठ भुरभुरवायचं. एका हाताच्या अंगठ्याने आतलं सारण दाबत जायचं, दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने आणि बोटाने वरची जी कणिक असते तिला ती कव्हर करत राहायचं. अशा पद्धतीने हा छान असा गोळा वळवून घ्यायचा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या ह्या वेदिकाज किचन रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि बेल बटन पण नक्की प्रेस करायचं बरं का. तर आता हे वळवताना वरती थोडंसं पीठ येतं, परंतु ते काढून टाकू नका, ते त्याच्यावरच ठेवा म्हणजे हा पराठा फुटणार नाही. कारण याच्यामध्ये आतमध्ये आपण कांदा घातला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. त्यामुळे वरचं कोटिंग जरासं जाड असलेलंच बरं, म्हणजे हा पराठा फुटणार नाही. तर असा हा गोळा बनवून घेतल्यानंतर जेवढा होईल तेवढा हातानेच प्रेस करत पीठ लावून त्याला छान असा आकार द्यायचा एकसारखा. आतलं सारण व्यवस्थित हाताने पसरलं जातं आणि लाटण्याने हळूवार हे लाटून घ्यायचं. दाब देऊन बिलकुल लाटायचं नाही. मऊसूत पातळ पराठे हवे असतील तरी तुम्ही इथे करू शकता. आता मी सुरुवातीलाच गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता. तर हा पराठा एकदम बारीक गॅसवर किंवा मीडियम गॅसवरती खरपूस अशा पद्धतीने भाजून घ्यायचा. वरून तुम्हाला हवं असेल तर तेल लावून भाजा किंवा तुम्ही साजूक तूप लावून भाजलात ना तर अतिशय छान लागतो हा पराठा. मग वरून काही चटणी, सॉस काहीही असेल नसेल तरी हा नुसताच तुपावर भाजलेला पराठा पण खायला भारी लागतो. परंतु आता ही एक पद्धत बघा, छान मोठी अशी चपाती लाटून घ्यायची, त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि हे चौकोनी आकारामध्ये मिटवून घ्यायचं आणि तशाच पद्धतीने ते लाटून घ्यायचं. आकार वेगवेगळे असले ना की खायला आणि करायला पण मजा येते ना. तर नक्की हा पराठा करून बघा आणि आवडली रेसिपी तर माझ्या वेदिकाज रेसिपी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू नवीन व्हिडिओ घेऊन.